Good morning, all. In this lecture, we will start our next concept in HRM, innovative organization. Okay, so innovative organization काय आहे ते बघणार आहोत आपण. In this globalized era, cut through competition, management must strive to create innovative organization. So innovative ह्या wording वरून तुमच्या लक्षात येईल. So innovative means आपण always काय म्हणतो something new or क्रिएटिव्हिटी ज्यामध्ये न्यू थिंक आहेत, न्यू डेव्हलपमेंट आहेत, न्यू टेक्नॉलॉजी आहे, राईट. सो ह्या इनोव्हेटिव्ह ऑर्गनायझेशनचा फोकस कुठे असणार आहे? ऑलवेज इनोव्हेशन वरती असेल, राईट. सो इनोव्हेशन इज द प्रोसेस ऑफ मेकिंग समथिंग न्यू और डुईंग समथिंग इन अ न्यू वे. म्हणजे ज्या काही गोष्टी इंट्रोड्यूस करायच्या आहेत त्या न्यू वेने इंट्रोड्यूस केल्या जातात. इनोव्हेटिव्ह ऑर्गनायझेशन focus on developing new product or improving existing technology, process or designing and making solve problem. So या innovative organization चा पर्पस काय असणार आहे तर solve problem and create the various opportunity regarding various aspect. मग हे aspect कोणते आहेत किंवा फॅक्टर कोणते आहेत? मग प्रोसेस साठी असेल, डिझाईन साठी असेल, टेक्नॉलॉजी साठी असेल किंवा इफिशियन्सी इन्क्रीज करण्यासाठी असेल. वी प्रेफर इनोव्हेशन ऑर्गनायझेशन. आपण काय करू शकतो? ह्या इनोव्हेटिव्ह ऑर्गनायझेशनला प्रेफरन्स हा देऊ शकतो. देन फीचर ऑफ इनोव्हेटिव्ह ऑर्गनायझेशन. फर्स्ट इज अ डायनामिक लीडर. सो तुमच्या इनोव्हेटिव्ह ऑर्गनायझेशन मध्ये डायनामिक लीडर असणं फार महत्वाचं आहे. सो इनोव्हेटिव्ह ऑर्गनायझेशन हॅव लीडर हू इनकरेज इनोव्हेशन. म्हणजे ज्या नवीन थिंक आहेत, इनोव्हेशन आहे, रिसर्च आहे, ह्या गोष्टीला इनकरेज करणारा लीडर असणं महत्वाचं आहे. सो दे demonstrate behavior that actively encourage innovation. सो डिमॉन्स्ट्रेट केल्याशिवाय आपल्याला इनोव्हेशन झालेलं आहे किंवा नाही हे समजू नाही शकणार. दॅट मीन्स हिअर लीडर ऑलवेज प्रेफर द डिमॉन्स्ट्रेटिव्ह बिहेवियर. म्हणजे ते काही ना काहीतरी अप्लाय करणं, ट्राय करणं यावरती कॉन्सन्ट्रेट हे करत असतात. नेक्स्ट इज अ इनोव्हेटिव्ह कल्चर. Innovation organization have culture that foster innovation. Innovation culture nurtured unorthodox thinking and its application. It is an innovative culture. Innovation come from not only to the top leader but also from any employees of the organization. हे लक्षात ठेवा. म्हणजे ह्या इनोव्हेशन ऑर्गनायझेशन मध्ये फक्त टॉप लेवल मॅनेजमेंट इन्क्लूड आहे का हो? नाही. दॅट मीन्स हिअर इन्क्लुडिंग each and every person relating to the organization or within the organization. त्या ऑर्गनायझेशन मध्ये असणाऱ्या सगळेच एम्प्लॉई, सगळेच पीपल ह्या इनोव्हेशनशी रिलेटेड असणार आहेत किंवा इन्क्लूड असतील यामध्ये. नेक्स्ट पॉइंट इज अ स्ट्रॅटेजी. Innovative organization have a formal innovation strategy. The strategy is communicated to all the employees. म्हणजे ह्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत ह्या सगळ्यांना कम्युनिकेट केल्या जातात. देन इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दिस स्ट्रॅटेजी इज अ फॉर्मल. फॉर्मली तुम्हाला काय करावं लागतं? ह्या इनोव्हेशन साठी जे काही रूल्स रेग्युलेशन आहेत हे फॉलो करावे लागतात. सो ह्या स्ट्रॅटेजी ज्या असणार आहेत त्या कशा आहेत तर फॉर्मल असणार आहेत. बजेट. इनोव्हेशन करायचं आहे म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याकडे काय असायला हवं? बजेट, राईट. सो इनोव्हेटिव्ह ऑर्गनायझेशन हॅव अ बजेट फॉर इनोव्हेशन. आणि आपल्याला माहितीये की ज्या 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 ऍक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन मध्ये होतात त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी वेगवेगळे बजेट किंवा वेगवेगळे रिसोर्सेस हे अलॉट केले जातात. सेम इनोव्हेटिव्ह ऑर्गनायझेशन काय करतात तर ह्या इनोव्हेशन साठी वेगळं बजेट हे प्रिपेअर करत असतात. सो इनोव्हेशन रिक्वायर रिसोर्सेस. सो जर आपल्याला एखादी नवीन गोष्ट इंट्रोड्यूस करायची आहेत, नवीन मेथड इंट्रोड्यूस करायचे आहेत, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर रिसोर्सेस. जर तुमच्याकडे प्रॉपर रिसोर्सेस नसतील, वी कान डू समथिंग. ओके, काही वेगळं आपल्याला करताच नाही येणार आहे. दॅट इज वाय क्रिएटिंग अँड इम्प्लिमेंटिंग न्यू समथिंग न्यू that add value is not a cheap and should be viewed the long term investment. आणि यासाठी तुम्ही चीप गोष्टीला इम्पॉर्टन्स देणार आहात का? नाही. तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटला काय कराल तुम्ही? इम्पॉर्टन्स हे देणार आहात. सो मेनी इनोव्हेटिव्ह ऑर्गनायझेशन हॅव इनोव्हेटिव्ह व्हेंचर कॅपिटल फंड टू बिल्ड अँड रन एक्सपिरियन्स टू डिटरमाइन व्हायबिलिटी ऑफ कन्सेप्ट. आणि मगच तुमच्या कन्सेप्टची व्हायबिलिटी होऊ शकते. नेक्स्ट इज द डायरेक्शन.
इनोव्हेटिव्ह ऑर्गनायझेशन हॅव अ क्लिअर डायरेक्शन फॉर इनोव्हेशन. म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं बघा की आपण काय करतो हेच क्लिअर नसतं. पण इनोव्हेटिव्ह ऑर्गनायझेशनचं असं आहे का? नाही. म्हणजेच इनोव्हेटिव्ह ऑर्गनायझेशन काय करतात, त्यांचे जे काही गोल्स आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहे, मिशन आहे, विजन आहे, शुड बी क्लिअर. ओके, हे कसं आहे तर क्लिअर आहे. दे हॅव अ क्लिअर स्टेटमेंट ऑफ पर्पज फॉर इनोव्हेशन. आपण कोणत्या पर्पज साठी इनोव्हेशन करणार आहोत, आपले ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहेत, ऑल थिंग शुड बी क्लिअर. आणि ह्या सगळ्या गोष्टी काय असू शकतात इथे, क्लिअर असू शकतात. And these help to align effort within the organization and ensure that work being done it focus on the desired outcome. आणि म्हणून आपल्याला जे काही डिझायर आउटकम आहेत हे मिळू शकतात असं म्हणता येईल. नेक्स्ट पॉइंट इज इम्प्लिमेंटेशन ऑफ आयडिया. आणि बऱ्याच वेळी असं होतं बघा की इनोव्हेशन किंवा रिसर्च हे जस्ट प्लॅनिंग मध्येच राहून जातात, पण इनोव्हेशन ऑर्गनायझेशनचं असं नाहीये. सो इनोव्हेटिव्ह ऑर्गनायझेशन काय करतात, इम्प्लिमेंट करतात त्यांच्या ज्या काही आयडियाज आहेत किंवा त्याने ज्या काही गोष्टी डिसाईड केलेल्या आहेत त्या. सो इनोव्हेटिव्ह ऑर्गनायझेशन इनकरेज एम्प्लॉईज टू शेअर क्रिएटिव्ह आयडिया. आणि यामधून यांच्या आयडियाज काय होतात तर शेअर होतात, क्रिएट होत असतात. what is the more important is that they implement these idea. आणि मेन इम्पॉर्टंट थिंग काय आहे यामध्ये, त्यांच्या आयडियाज तिथे ऍक्च्युअली इम्प्लिमेंट ह्या होत असतात. ओके, सो दिस इज द फीचर्स ऑफ इनोव्हेटिव्ह ऑर्गनायझेशन. नेक्स्ट इज हाऊ टू क्रिएट इनोव्हेटिव्ह ऑर्गनायझेशन. कशा पद्धतीने ही इनोव्हेटिव्ह ऑर्गनायझेशन आपण क्रिएट करू शकतो. फर्स्ट इज युनिक स्ट्रॅटेजी. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. युनिक स्ट्रॅटेजी असणं महत्वाचं आहे. सो याचं गुड एक्झाम्पल आपण नक्कीच बघू शकतो. ऍपल आहे, फेसबुक आहे, गुगल आहे. त्यामध्ये इच अँड एव्हरी पीपल आर प्रेफर ऑन अ इनोव्हेटिव्ह थिंग. हे सगळे कुठे कॉन्सन्ट्रेट करत असतात तर इनोव्हेटिव्ह थिंक वरती कॉन्सन्ट्रेट करत असतात. सो द ऑर्गनायझेशन मस्ट डिफाईन इनोव्हेटिव्ह टू फिट मिशन अँड गोल. आणि इथे जे पर्सन आहे, ही ऑर्गनायझेशन आहे, ही ऍक्च्युली फिट होते यामध्ये, त्यांच्या मिशन आणि गोल मध्ये. इट मस्ट डेव्हलप अ फॉर्मल स्ट्रॅटेजी. हे लक्षात ठेवा. या स्ट्रॅटेजी कशा आहेत, हिअर डेव्हलप अ फॉर्मल स्ट्रॅटेजी अँड युनिक. ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्या कशा आहेत तर युनिक आहेत. द स्ट्रॅटेजी मस्ट बी कम्युनिकेटेड टू ऑल द एम्प्लॉईज. आणि ह्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्या फक्त टॉप लेवलशी रिलेटेड आहेत का किंवा लोअर लेवलशी रिलेटेड आहेत का, नाहीये. दॅट मीन्स each and every employees are involved in this innovation process or innovation organization. If business does not have definable unique strategy, it will not be innovative. आणि जर आपण म्हणू की एखादे ऑर्गनायझेशन त्यांना काय करायचं आहे हेच डिफाईन नाहीये किंवा त्यांच्या काही वेगळ्या स्ट्रॅटेजी नाहीये, त्या ऑर्गनायझेशनला आपण युनिक किंवा इनोव्हेटिव्ह ऑर्गनायझेशन नाही म्हणू शकत. सो एक्झाम्पल इनोव्हेटिव्ह ऑर्गनायझेशन सांगितलेले आहेत. मग ऍपल आहे, फेसबुक आहे, गुगल आहे. हाऊ क्लिअर युनिक स्ट्रॅटेजी. लक्षात येते. सो यांच्या इनोव्हेटिव्ह स्ट्रॅटेजी ह्या कशा आहेत तर युनिक आहे. नेक्स्ट इज अ कनेक्टेड कल्चर. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग ऑल्सो. म्हणजे जे तुम्हाला इनोव्हेशन करायचं आहे हे कल्चरशी रिलेटेड असावं, कल्चरला कनेक्ट करणारं असावं. इट्स मस्ट. ओके, द ऑर्गनायझेशन मस्ट हॅव इनोव्हेटिव्ह कल्चर. द ऑर्गनायझेशनल कल्चर मस्ट बी ओपन टू न्यू आयडिया. आणि तुमचं जे ऑर्गनायझेशनलचं कल्चर आहे हे कसं असायला हवं, म्हणजे इथे तुम्ही सगळ्यांना तितकं फ्रीडम दिलं पाहिजे जेणेकरून एम्प्लॉईज कॅन इझिली शेअर देअर व्ह्यूज, आयडिया, ओपिनियन, राईट. आणि मग आपण ह्या वेगवेगळ्या पर्सन कडून आयडियाज ह्या डेव्हलप करून इनोव्हेशनला इम्पॉर्टंट हे देऊ शकतो. At the same time, it must be connected so that people have access to one another and their ideas. All the contributing party must be recognized and rewarded. It also very very important. आपण म्हणू शकतो की जर तुम्ही प्रत्येकाला सांगितलं हा तुझी आयडिया काय आहे, तुझे स्किल काय आहे, त्यावरून काय आपण करू शकतो, पण त्या एम्प्लॉईजला काही बेनिफिट नाहीये, त्याला काही रिवॉर्ड नाहीये, काही इन्सेंटिव्ह नाहीये, तर कोण आयडिया देईल हो तुम्हाला. नाही. ही इनोव्हेटिव्ह ऑर्गनायझेशन आहे ही कोणत्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देते तर ज्या पार्टीज कडून कॉन्ट्रीब्युशन आलेलं आहे ह्या पार्टीजना रेकग्नायझेशन देण्याचं काम, रिवॉर्ड देण्याचं काम सुद्धा ही ऑर्गनायझेशन करते. नेक्स्ट इज एन्व्हायरमेंट ट्रस्ट.
So the organization must provide its employees with an environment trust. Creative and innovative thrive with the people in an organization trust of each other and their organization. There are a lot of risk involved in innovation. Employees must be allowed to take a risk, reasonable risk. Employees काय allow करतात? Okay, आम्ही reasonable risk काय करू शकतो? घेऊ शकतो. They must not be reprimanded for participating in the unsuccessful project. आणि कोणताही एम्प्लॉईज अनसक्सेसफुल प्रोजेक्ट मध्ये पार्टिसिपेट होईल का हो? नक्कीच नाही. So they must be encouraged to share idea. If the employees know that the manager will welcome outrage idea and give them due to credit for the same, they will try to be creative. आणि तुम्ही एक असं ऍटमॉस्फिअर क्रिएट करताय, असं एक इन्व्हायरमेंट क्रिएट करताय तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये, जेणेकरून तुमच्या एम्प्लॉईज कडून आयडिया इथे काय होऊ शकतात तर डेव्हलप ह्या होऊ शकतात. ओके, नेक्स्ट इज ऑटोनॉमी. Along with the trust, individual and team autonomy is the key component of the innovation. So autonomy ला सुद्धा ह्या इनोव्हेटिव्ह ऑर्गनायझेशन फार महत्व देते. Individual and team must be given a clear goal together with the freedom to find out their own path for achieving the goal. आणि जर एखाद्या टीम कडे तुम्ही सांगितलं की तुम्ही एकत्र येऊन काहीतरी वेगळे गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह हे करू शकता, सो अशा पद्धतीने त्यांना फ्रीडम सुद्धा त्या टीमला दिला जातो. This will facilitate innovation. On the other hand, strength control and monitoring discourage employees to be creative and innovative. ऑटोनॉमी मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, म्हणजे जेव्हा तुम्ही तो ग्रुप टास्क देणार आहात तेव्हा त्या ग्रुपला तुम्ही तितकं फ्रीडम सुद्धा काय केलेलं असणार आहे तर दिलेलं असेल. नेक्स्ट पॉइंट इज फेल्युअर इज अन ऑप्शन. म्हणजे इनोव्हेशन करताय म्हणजे सक्सेस मिळालंच पाहिजे असं कोणावरतीही बर्डन इथे घातलं जात नाही. सो द एम्प्लॉईज मस्ट नॉट बी फेअर फेल्युअर. म्हणजे एम्प्लॉईज घाबरत नाहीत, ओके फेल झालो ना नो प्रॉब्लेम, वी कॅन डू नेक्स्ट टाइम. म्हणजे आपण एकदा फेल झालो ना, आपण नेक्स्ट टाइम काय करू शकतो, आपण आपले 100% देऊन आपण आणखी काही त्यामध्ये चेंज आणून इनोव्हेशन हे करू शकतो. सो इफ द एम्प्लॉईज नो दॅट दे कॅन फेल विदाउट द endangering their careers, they are more willing to take on risk. आणि ते मग रिस्क घ्यायला काय होऊ शकतात तर तयार होऊ शकतात. Innovative project that offer huge potential towards the company. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे तर potential. Okay, so on the other hand, if the employees believe that the being part of the failed project will have the professional consequence, they will avoid risk and hence innovation. Failure should not be deter them from the trying further. म्हणजे फेल झाला तर तुम्ही परत ट्राय करू नका असं सांगितलं जातं का इथे? नो. म्हणजे तुमच्याकडे फेल झाला तर नो प्रॉब्लेम, वी विल डू नेक्स्ट टाइम असं सांगितलं जातं. नेक्स्ट, encourage and reward talent. So right people with right skill must be assigned right tasks. This will encourage them to generate creative idea. Further, innovation must be assigned to employees scorecard. They must be rewarded and recognized. म्हणजे जसं की आपण आधीच्याही पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे, जे एम्प्लॉईज छान काम करतील, इनोव्हेटिव्ह काम करतील अशा एम्प्लॉईजना इनकरेज करण्यासाठी काही रिवॉर्ड दिले जातात, टॅलेंटेड रिवॉर्ड. ओके, सो ऍज अ पार्ट ऑफ मोटिवेशन, कारण मोटिवेट केल्यानंतर नक्कीच त्यांच्यामधून नेक्स्ट टाइम सुद्धा काही वेगवेगळ्या आयडियाज ह्या डेव्हलप होऊ शकतात. अदर, encourage
रिसर्च कल्चर इन द ऑर्गनायझेशन, आणि ऑर्गनायझेशन मध्ये एक ऍक्च्युअली रिसर्च कल्चर डेव्हलप होतं ह्या इनोव्हेटिव्ह ऑर्गनायझेशन मुळे. एम्प्लॉईज शुड बी इनकरेज टू कंटिन्युअसली इम्प्रूव्ह देअर स्किल अँड स्ट्रेंथ. म्हणजे ऑर्गनायझेशनचा मोटोच काय आहे तर इनोव्हेशन. त्यामुळे इथे असणारे एम्प्लॉईज शुड ऑलवेज प्रेफर इम्प्रूव्हिंग देअर स्किल, आणि ते त्यांचं स्किल काय करू शकतात इथे इम्प्रूव्ह करू शकतात. एम्प्लॉईज मस्ट गिव्ह नॉन रुटीन वर्क. Employees must given non-routine work. This will take them away from their comfort zone and make them act differently. मग इथे मात्र तुमचा कम्फर्ट झोन सोडून तुम्ही काय वेगळं इथे काय करत असता, तुमचा टास्क हा कम्प्लीट करत असता. नेक्स्ट क्वेश्चन इज इनोव्हेटिव्ह कल्चर. इनोव्हेटिव्ह कल्चर काय आहे बघू कॉन्सेप्ट आपण. Innovative culture is the work environment that employers create in order to nurture orthodox thinking and its application. Then, innovative culture is the work environment that the employees create in order to nurture unorthodox thinking and its application. म्हणजे तुम्ही कोणत्याही ट्रॅडिशनल मेथडला नाही इम्पॉर्टन्स देता, ऑर्थोडॉक्स अप्रोच किंवा अनऑर्थोडॉक्स मध्ये काय आहे तर समथिंग न्यू, म्हणजे आपण मॉडर्न अप्रोचला काय केलेलं असतं इम्पॉर्टंट हे दिलेलं असतं. सो इनोव्हेटिव्ह कल्चर is a work environment created by the management to encourage employees to think creatively and differently. म्हणजे इथे मॅनेजमेंट एक असं ऍटमॉस्फिअर किंवा असं कल्चर क्रिएट करतं जेणेकरून एम्प्लॉईज काय करू शकतात, क्रिएटिव्हिटीला आणि डिफरन्शिएटला इम्पॉर्टंट हे देऊ शकतात. सो इनोव्हेटिव्ह कल्चर सपोर्ट क्रिएटिव्ह थिंकिंग. सो इनोव्हेटिव्ह कल्चर सपोर्ट क्रिएटिव्ह थिंकिंग. It arises out of the belief that innovation is not sole domain of the top leadership but can come from anyone in the organization. Innovation can come from either individual or team. म्हणजे असं नाही की इनोव्हेशन हे इंडिव्हिज्युअलनेच केलं पाहिजे, इनोव्हेशन हे टीम मेंबर सुद्धा एकत्र येऊन करू शकतो. Organization have innovation culture can quickly adapted themselves to the rapid change taking place in the business environment. Such an environment help in generating new or important product, services or process. Idea way of generating innovative ideas. Innovative ideas ह्या कुठून येऊ शकतात, म्हणजे आपण आता जो वरती पॉइंट बघितलेला आहे तेच परत इथे दिलेला आहे तीन शॉर्ट मध्ये. विजन आहे, ऑटोनॉमी आहे, क्रिएटिव्हिटी आहे, इन्सेंटिव्ह आहे, प्लॅनिंग आहे, ट्रस्ट आहे, टीम वर्क आहे, मोटिवेशन आहे. नीड फॉर इनोव्हेटिव्ह कल्चर. लॉंग टर्म बिझनेस सर्व्हायवल. जर आपण नेहमीच नवीन गोष्टीला इम्पॉर्टन्स दिलं तर सर्व्हायवल किंवा तुमची ग्रोथ एक्सपान्शन ही होऊ शकते. So today's business environment has become highly dynamic, making survival is a very difficult task for organization. कॉम्पिटिशन ही कशी आहे तर इन्क्रीज होत झालेली आहे किंवा बिझनेस सुद्धा डायनामिक नेचरचे झालेले आहे. दॅट इज वाय टेक्नॉलॉजी ऍडव्हान्समेंट आर टेकिंग प्लेस ऍट द रॅपिड पेस. आणि टेक्नॉलॉजी सुद्धा इतके ऍडव्हान्स गतीने इन्क्रीज होत चाललेली आहे, त्यामुळे तुम्हाला इनोव्हेशन कल्चरला इम्पॉर्टन्स देणं महत्वाचं आहे. सो इन सच अ सिनॅरिओ इनोव्हेशन इज द की ऑफ बिझनेस सक्सेस. सो बिझनेसचा सक्सेस आता मॉडर्न डेज मध्ये कशामध्ये डिपेंड्स आहे तर ह्या इनोव्हेशन वरती. ओके, जर तुम्ही इनोव्हेशन केलं, समथिंग न्यू गोष्टीला इम्पॉर्टन्स दिलं, रिसर्चला इम्पॉर्टन्स दिला तर तुमचं सर्वाइव्ह होऊ शकतं, तुमची एक्सपान्शन ग्रोथ ही होऊ शकते. नेक्स्ट इज अ कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेजेस. Ongoing innovation has become an important way to remain competitive and innovative result into new products, services or strategy. This help to organization have an edge over their competitors. Apple culture is the key factor in the continuous success of the business. So Appleचं, Googleचं आहे, ओके, फेसबुकचं आहे. आपण एक्झाम्पल घेऊ शकतो ह्या कंपन्यांची.
ज्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेजेस मुळे त्यांनी काय केलेले आहेत, एक स्वतःच एक पोझिशन त्यांनी अचीव्ह केलेली आहे. Then identifying and maximize opportunity. In order to successful in the marketplace, organization must be able to identify opportunity. So opportunity may rise due to change in the business environment. Innovation culture enable an organization to identify such an opportunity timely and make most of the given situation. सो इथे तुम्ही काय करताय, ज्या ऑपॉर्च्युनिटीज आलेल्या आहेत त्या कशा सक्सेसफुल करता येतील त्यावरती कॉन्सन्ट्रेट हे इनोव्हेटिव्ह कल्चर मध्ये केलं जातं. म्हणून इनोव्हेटिव्ह कल्चर ऑर्गनायझेशन मध्ये अडॉप्ट करणं फार महत्वाचं आहे, जेणेकरून आपण काय करू शकतो, ऑपॉर्च्युनिटी ह्या सक्सेसफुल करू शकतो. इकॉनॉमिक ग्रोथ. कंटिन्युअस इनोव्हेशन हेल्प टू रॅपिड इकॉनॉमिक ग्रोथ. म्हणजे जसं की आपण म्हणतो इथे हे जे इनोव्हेटिव्ह कल्चर आहे हे कोणत्या एका स्पेसिफिक बिझनेस साठी आहे का हो, नाही. जर प्रत्येक बिझनेसने हे इनोव्हेटिव्ह कल्चर अडॉप्ट केलं तर नक्कीच काय होणार आहे, यामुळे इकॉनॉमिक ग्रोथ होताना बघायला मिळू शकते. इनोव्हेशन create new demand which leads to more production, more employment, more income and thereby rapid growth. आणि रॅपिड ग्रोथ ऑफ इकॉनॉमी कशामुळे पॉसिबल आहे, फक्त तुम्ही इनोव्हेशन केलं पण ह्या इनोव्हेशन मुळे वेगवेगळ्या गोष्टींवरती इम्पॅक्ट होणार आहे. म्हणजेच काय तर प्रोडक्शन इन्क्रीज होईल, एम्प्लॉयमेंटना अपॉर्च्युनिटी मिळेल, लोकांकडे इन्कम लेवल जास्त जाईल आणि अशा पद्धतीने हे जे सायकल आहे ही इन्क्रीज होत जाईल किंवा कंटिन्युअस चालू राहील. दॅट मीन्स याचा अफेक्ट कुठे होणार आहे, इकॉनॉमिक ग्रोथ वरती होईल. So USA is the classic example of the nation which has achieved rapid economic growth due to the innovation culture in a several industries. आता इथे छान एक एक्झाम्पल दिलेला आहे. USA मध्ये बऱ्याचशाच इंडस्ट्री मध्ये इनोव्हेटिव्ह कल्चर हे अडॉप्ट केलं जातं आणि याचा जो रिझल्ट आहे हा तुम्हाला इकॉनॉमिक ग्रोथ वरती झालेला बघायला मिळतो. नेक्स्ट, मीट कंझ्युमर एक्सपेक्टेशन. So the customer expectation, the expectation of consumer now they increase the manifold. They are exposed to global media and global lifestyle. म्हणजे असं आहे का की आपण इंडियामध्ये राहतो किंवा एका पर्टिक्युलर स्टेट मध्ये राहतो, एका विलेज मध्ये राहतो, म्हणजे आपण त्या एरियाशीच फक्त कनेक्टेड आहोत नाही, कारण टुडेज ऍटमॉस्फिअर किंवा टुडेज इन्व्हायरमेंट म्हणतो आपण, हे कसं आहे तर ग्लोबल आहे. आपण ह्या मीडिया ग्लोबल मीडियामुळे वी कॅन इझिली सर्च एनिथिंग विथ द हेल्प ऑफ इंटरनेट, राईट. सो इंटरनेटच्या मदतीने आपण प्रत्येक कल्चर कसं आहे, प्रत्येक कंट्रीमध्ये काय नवीन थिंग आहेत ह्या गोष्टी नेहमी सर्च करत असतो आणि त्या एक्सपेक्टेड करतो, राईट. सो दे डिमांड बेस्ट प्रोडक्ट विच आर अवेलेबल वर्ल्ड वाईड अँड दॅट टू कॉम्पिटेटिव्ह प्राइस. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या कंट्रीमध्ये काहीतरी इनोव्हेटिव्ह थिंग असेल तर त्या गोष्टी आपल्या कंट्रीमध्ये का नाही आहेत, आपल्या इंडस्ट्री त्या का नाही प्रोड्यूस करत आहेत, ह्या सुद्धा आपण गोष्टी काय करतो, एक्सपेक्ट करतो. दॅट मीन्स मीट कस्टमर एक्सपेक्टेशन. जर तुम्ही इनोव्हेटिव्ह कल्चरला इम्पॉर्टन्स दिलं तर नक्कीच तुम्ही कस्टमरच्या एक्सपेक्टेशन ह्या फुलफिल करू शकाल. नेक्स्ट, डायव्हर्स वर्कफोर्स. This day workforce has become diverse. People from different race, religion, culture, nation, gender, okay, etc. etc. म्हणजे आपल्यामध्ये वर्क डायव्हर्सिफिकेशन किंवा वर्कफोर्स डायव्हर्सिफिकेशन बघायला मिळतं. वेगवेगळ्या क्लासचे, रेसचे, रिलीजनचे, कल्चरलचे, वेगवेगळ्या नेशनचे कस्टमर किंवा पीपल आपल्याला बघायला मिळतात फ्रॉम द पार्ट ऑफ डायव्हर्स वर्कफोर्स. सो डायव्हर्स वर्कफोर्स बीइंग डिफरंट आयडिया अँड आउटलुक. In order to keep them motivate, their diverse expectations have been incorporated in the process of organization. This is possible only if the organization has innovative culture. आणि ह्या डायव्हर्स वर्कफोर्सचा जर विचार केला तर आपण नक्कीच काय करू शकतो, ह्या इनोव्हेटिव्ह कल्चरला इम्पॉर्टन्स देऊ शकतो. रिडक्शन इन वेस्टेज. Innovation culture enable organization to develop innovative product and process. This reduce wastage and therefore overall cost of production.
आणि जेव्हा आपण इनोव्हेशनला इम्पॉर्टन्स देतो, कोणत्याही इनोव्हेशनमुळे वेस्ट हा जास्त झालेला आहे असं कधी आपण ऐकलंय का? नाही. इनोव्हेशन दॅट मीन्स समथिंग न्यू. ओके, काहीतरी नवीन आहे ज्यामध्ये न्यू गोष्टी लर्न करायला मिळतात, यूज करायला मिळतात. ओके, म्हणजे अशा ह्या थिंगमुळे, अशा इनोव्हेशनमुळे नक्कीच काय होणार आहे, वेस्टेज आहे हे रिड्यूस होऊ शकतं आणि नक्कीच कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हे रिड्यूस होऊ शकतं. अदर, increase productivity, increase profit, increase problem solving. Okay, so employees moral, increase team bonding, etc. So होप सो तुम्हाला आजचे तिन्ही क्वेश्चन क्लिअर झाले असतील. आपण इनोव्हेशन ऑर्गनायझेशन काय आहे बघितले, त्याचे फीचर्स, इनोव्हेशन ऑर्गनायझेशन कशी क्रिएट होऊ शकते आणि इनोव्हेशन कल्चर काय आहे हे 3 क्वेश्चन बघितलेले आहेत. होप सो तुम्हाला आजचे तिन्ही क्वेश्चन क्लिअर झाले असतील. काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. थँक्यू.